अबोली या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागामध्ये अंकुश आता क्रिशला सांगत असतो, बोल क्रिश, कुणी पाठवले तुला? मला किडनॅप करण्यासाठी तुला कुणी सांगितलं होतं? या सगळ्या कारस्थानाच्या मागे कोण आहे? असं म्हणत अंकुश क्रिशवरती खूप चिडलेला असतो आणि तेवढ्यात तो क्रिशला ते इंजेक्शन टोचणार तर मात्र आता इकडे मागून येऊन अबोली अंकुशच्या डोक्यावरती हलकेच वार करते. हा वार इतकाच असतो की अंकुश बेशुद्ध होईल आणि तो बाजूला पडेल. जास्त काही त्याला लागणार नाही ही काळजी अबोलीने घेतलेली असते. मग आता अंकुश बाजूला पडतो आणि आपल्याला कुणी मारलं हे तो वाकून बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला अबोली दिसताच त्याला खूप मोठा धक्काच बसतो. इकडे आता तो बोलतो, अबोली तू? आणि तो बेशुद्ध होतो. आता अबोली पुन्हा एकदा अंकुशला बांधून ठेवते. अंकुशला बांधून ठेवल्यावरती अबोली म्हणते, सर माफ करा, म्हणजे ज्या माणसाची मी स्वतःच्या प्राणाची ढाल करून रक्षा करायची त्याच माणसाला आज मला मारावं लागलंय. पण न तुमच्या भल्यासाठी मला हे करावंच लागणार आहे, कारण ती विजया, पल्लवी या तुमच्यासोबत चुकीचं करतायत आणि तुम्हाला काही आठवत नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला आठवत नाही की तुम्हीच माझे अंकुश सर आहात, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, मला काहीही करता येणार नाही आहे. असं म्हणत अबोली अंकुशची माफी मागत असते. त्याच्या डोक्यावरती आपणच वार केला याचा अबोलीला खूप वाईट वाटत असतं आणि ती अंकुशच्या बाजूला बसलेली असते. त्याच्या डोक्याला जिथे मार लागलाय तिथे गरम पाण्याची पिशवी घेऊन अबोली त्याला शेकत असते. मग मात्र अंकुशला शुद्ध येते. अबोली म्हणते, सर तुम्हाला बरं वाटतंय का? अंकुश म्हणतो, खबरदार अबोली, माझी काळजी करण्याची तुला काही गरजच नाही आहे. आधी तू वार करायचा आणि मला काळजी करण्याचं नाटक करतेस. मला असं वाटतंय तू न मला मारूनच टाकायला पाहिजे होतंस. का मला जिवंत ठेवलंस? इंजेक्शन देऊन मला मारून टाकलं असतंस तर कायमची सुटका तरी झाली असती. असं म्हणत अंकुश आता मात्र इकडे अबोलीशी बोलत असतो. त्यावेळेला अबोली इकडे बाहेर पडते. ती क्रिशला सांगत असते, क्रिश, माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नव्हता, कारण ना जर का अंकुश सरांना तिकडेच ठेवलं असतं किंवा ते कोल्हापूरला गेले असते तर ह्या विजया आणि पल्लवीने त्यांना कायमचं दूर पाठवलं असतं. मला खात्री आहे की ते माझेच अंकुश सर आहेत आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांना मी इथे बोलवलं आहे. असं म्हणत डॉक्टरांना आता अबोलीने बोलवून घेतलेलं असतं. हिप्नोटाईज करून ती आता अबोली सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असते. मग डॉक्टरांना अबोली सांगते, तुम्ही त्यांना हिप्नोटाईज करून ते अंकुश सर आहेत की सचित राजे हे सगळं सत्य जाणून घ्याल का? याच्यावरती इकडे डॉक्टर म्हणतात, हो, आपण हिप्नोटाईज केल्यावरती त्यांच्याकडून आपण सगळं सत्य काढून घेऊ शकतो. असं म्हणत आता इकडे ट्रीटमेंटची तयारी सुरू होते. तोपर्यंत शार्दूलची तब्येत बिघडतच चाललेली असते. त्यामुळे आता मात्र शार्दूलची तब्येत बरी होण्यासाठी पल्लवी खूप मोठा निर्णय घेते. पल्लवी म्हणते, विजया, मला असं वाटते काहीही झालं तरी मला पोलीस स्टेशनला जायलाच पाहिजे. माझा पास्ट समोर आला तरी पण चालेल, पण माझ्या शार्दूलचे वडील गमवता कामा नये. मला सचितला गमवायचं नाही आहे. याच्यावरती विजया म्हणते, जा ना, तू पोलीस स्टेशनला जा. पोलीस स्टेशनला जा, तुझा पास्ट तू विसरली असशील पण तो पास्ट समोर येणं राहणार नाही. तुझ्याकडून घडलेला गुन्हा किती अक्षम्य आहे तुला माहिती आहे ना? तोपर्यंत इकडे अंकुशवरती हिप्नोटिझम चालू होतं. आता डॉक्टर अंकुशला हिप्नोटाईज करतात आणि त्याला प्रश्न विचारतात, कोण आहात तुम्ही? याच्यावरती तो सांगतो, सचित राजे, मी कोल्हापूरचा आहे. मी कोल्हापूरचा एक मोठा बिझनेसमॅन आहे. कोल्हापूरमध्ये माझा बिझनेस आहे आणि माझी एक छोटीशी फॅमिली आहे. माझी बायको पल्लवी आणि माझा मुलगा शार्दूल. याच्यावरती डॉक्टर म्हणतात, अंकुश नावाच्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? याच्यावरती आता सचित सांगतो, याआधी मी अंकुश हे नाव कधी ऐकलं पण नव्हतं, पण आत्ता मला सतत ते नाव ऐकायची सवय झाली. अबोली मला चाळीत घेऊन आली आणि ती मला अंकुश समजत होती, म्हणून तिने मला चाळीत घेऊन आली. मी मग अंकुश असण्याचं नाटक करत होतो, पण मी अंकुशला खरंच ओळखत नाही आहे. याच्यावरती डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, मग तुम्ही मला सांगा, 1.5 वर्षापूर्वी तुमचा अपघात झाला होता तेव्हाची घटना काही आठवून सांगा. आता 1.5 वर्षापूर्वीची घटना सचित सांगायला लागतो. सचित सांगतो, 1.5 वर्षापूर्वी माझा एक मेजर अपघात झाला होता आणि त्या अपघाताच्या वेळेला मला खूप मार लागला होता. मी हॉस्पिटलाइज होतो आणि त्या हॉस्पिटलमध्ये मला भेटायला एक बाई आणि एक मुलगा आला आणि ती बाई आणि मुलगा यांनी मला सांगितलं की मी तिचा नवरा आहे आणि हा माझा मुलगा आहे आणि तीच पल्लवी आणि शार्दूल. म्हणजे अंकुशला फक्त 1.5 वर्षानंतरची सगळी स्मृती आठवत असते, पण 1.5 वर्षाच्या ॲक्सिडेंट पूर्वीचं काहीच आठवत नसतं. 1.5 वर्षापूर्वीची घटना सांगताना तो आपल्या पल्लवीला ही बाई असा उल्लेख करत असतो. अबोलीच्या लक्षात येतं की ह्या 1.5 वर्षामध्येच काहीतरी गडबड झालेली आहे आणि तिथूनच हे सगळं सुरू झालेलं आहे. मग डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला 1.5 वर्षापूर्वीची जी घटना आठवते त्याच्या आधीचं काही
काही सांगा, म्हणजे तुमच्या कॉलेजचं काही सांगा, तुमच्या शाळेचं काही सांगा. याच्यावरती अंकुश म्हणतो, मला माझं कॉलेज, माझी शाळा याच्याबद्दल काहीही आठवत नाही आहे. असं म्हणत अंकुशने खूप मोठा खुलासा केलेला असतो. आता मात्र डॉक्टरांना जे समजायचं ते डॉक्टर समजतात आणि आता इकडे अंकुशच्या अचानक डोकं दुखायला लागतं. तो जोराजोरात ओरडायला लागतो आणि आता अंकुशची अवस्था बघून अबोली म्हणते, डॉक्टर आपण हे थांबवूया इथे सगळं. असं म्हणत आता हिप्नोटिझमचा प्रकार थांबवला जातो. अंकुशच्या डोक्याला लागलेले सगळे इन्स्ट्रुमेंट काढले जातात. मग बाहेर आल्यावर ती अबोली म्हणते, डॉक्टर तुम्हाला काय वाटतंय, हे खरंच अंकुश सर आहेत ना? डॉक्टर म्हणतात, हे बघा आत्ता तरी त्यांना काही आठवत नसलं ना तरी 1.5 वर्षापूर्वी तुमच्या पण नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याचा पण ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतरची त्याची स्मृती त्याला आहे, पण त्याआधीची कोणतीच स्मृती नाही आहे. त्यामुळे हे अंकुश शिंदे असण्याची 100% मला खात्री आहे. पण आपण ना अजूनही प्रयत्न करूया आणि या सगळ्यातून हे अंकुश सर आहेत हे सत्य समोर आणूया, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणत आता इकडे डॉक्टर अबोली आणि क्रिश यांना आश्वासन देऊन निघून जातात. त्यावेळेला क्रिश म्हणतो, अबोली खरंच तू खूप ग्रेट आहेस हा, म्हणजे अंकुश सरांना परत मिळवण्यासाठी किती काय काय करतेस, पण तुला खात्री आहे ना हे सगळं असंच होईल? अबोली म्हणते, क्रिश माझ्याकडे दुसरा पर्याय पण नाही आहे, कारण जर आत्ता मी वेळेवरती पोहोचले नसते तर अंकुश सर आणि पल्लवीचं लग्न ते विजयाने लावून दिलं असतं आणि मग मला काहीच करता नसतं आलं क्रिश. त्यामुळे मला आता वाटते की हा पर्याय निवडण्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीही नाही आहे. असं म्हणत अबोली आता घरी जायला निघते. क्रिश म्हणतो, तुला लवकरात लवकर घरी जायला पाहिजे, कारण तू इथे आहेस हे जर का विजयाला आणि नीताला समजलं ना तर तुझ्यावरती डाऊट येईल आणि एक काम कर, निघताना हे सगळे प्रॉडक्ट घेऊन जा. कुणी विचारलंच की इतका वेळ कुठे होतीस तर सांगायचं की मी हे प्रॉडक्ट विकण्यासाठी गेले होते. अबोली आता क्रिशचे आभार मानते. क्रिश आपल्या कारने अबोलीला घरी सोडायला सांगतो. इकडे तोपर्यंत सगळेजण अबोली कुठे दिसत नाही म्हणून चिंतेत असतात. तितक्यात अबोली तिकडे येते. अबोलीला पाहिल्यावरती रमा म्हणते, अबोली अगं कुठे होतीस तू? आम्हाला तुझी किती चिंता वाटत होती बाळा, असं अचानक आम्हाला न सांगता कुठे जाऊ नकोस बरं. अबोली म्हणते, आई आता अंकुश सर आपल्यात नाही आहेत, त्यामुळे या घराची जबाबदारी ही मला घ्यायला नको का? तीच जबाबदारी उचलण्यासाठी मी गेले होते. मी पुन्हा माझं काम सुरू केलंय. तितक्यात नीता येते आणि म्हणते, खोटारडी आहे हिनेच ना सचितला किडनॅप केलं आणि तिकडेच गेली होती. आजी म्हणते, गो नीता चल चालती हो इथून, आमच्या ह्या घराचा कारभार आमची राघू आणि नाचसून माझी अबोली सांभाळते, तुझं काय आहे ग, उगाच फुकटचे इथे येत जाऊ नको, चल चालती हो. असं म्हणत आजी आता नीताची चांगलीच हकलपट्टी करत तिला हकलून देते. नीता तिकडून निघून जाते. मग मात्र आता आजी म्हणते, अबोले तू जास्त त्रास करून घेऊ नको आणि ह्या नीताच्या बोलण्याचा बिलकुल त्रास करून घेऊ नकोस. मग इकडे रमा आता सांगते, राघू हे सगळं आत ठेव. तोपर्यंत पल्लवी सांगत असते, आता मला माझ्या जीवाची पर्वा नाही, माझा पास्ट समोर येऊ दे नाहीतर अजून काही होऊ दे, मी पोलिसात जाणार म्हणजे जाणार. विजया म्हणते, तू मूर्ख आहेस मूर्ख. ठीक आहे तू जा पोलिसात, मी तुला अडवणार नाही, हा तुझा निर्णय असेल, पण तू पोलिसात गेलीस तर आधीच अंकुश म्हणजे सचित गायब आहे आणि त्यानंतर तू गायब, मग आता शार्दूल एकटाच पडणार. हा विचार कर आणि मग ठरव काय करायचं ते. असं म्हणत विजया पुन्हा एकदा पल्लवीला घाबरवते. आता पल्लवीचा काहीतरी भयानक पास्ट असतो जेणेकरून ती आता पोलिसांकडे जायला घाबरत असते. पल्लवी पुन्हा एकदा थांबते आणि विजयाचा डाव यशस्वी होतो. तोपर्यंत अबोली सांगत असते, सर मला खात्री आहे की तुम्ही सचित नाही आहात, कारण तुम्हाला आधीचं काहीच आठवत नाही. सचित म्हणूनची आठवण तुम्ही कोणतेच सांगत नाही आहात, मग तुम्ही सचित राजे कसे? त्यामुळे मला असं वाटते तुम्ही अंकुश शिंदे आहात आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवलं जातंय आणि मी फक्त तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. याच्यावरती अंकुश म्हणतो, त्रास नको करू, तू मला त्रास देत आहेस, तू मला इथे डांबून ठेवलेला आहेस आणि एकदाचा मोकळं होणं सगळं काय आहे ते सांगून. याच्यावरती अबोली सांगते, सर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवलं गेलं आहे आणि मी तुम्हाला विनंती करते की एकदा का डॉक्टरांनी तुम्हाला सगळं आठवलं की तुम्ही बोलाल स्वतःहून की मी अंकुश आहे. अंकुश म्हणतो, हे बघ अबोली ठीक आहे, तुझं म्हणणं असं असेल तर मी एक तुला चान्स द्यायला तयार आहे. डॉक्टरांना काय ट्रीटमेंट करायची ती ट्रीटमेंट करू दे, पण डॉक्टरांची ट्रीटमेंट झाल्यावरती मग मात्र आता जर लक्षात आलं की मी सचित आहे तर तुम्हाला अडवणार नाहीस. अबोली म्हणते, ठीक आहे सर. असं आता अंकुश आणि अबोली यांच्यामध्ये डील होतं. मग मात्र अंकुशला घेऊन अबोली बाहेर येते. अंकुश म्हणतो, मी तुला जे शिकवलं तेच तू माझ्यावरती उलटवणार आहेस का? अबोली म्हणते, हो सर. आणि अबोली आता काहीतरी युक्ती करते, हातामध्ये आणलेली बेडी स्वतःच्या आणि अंकुशच्या हाताला लावते.
हे सगळं आता शरद एंट्री करतो तो पाहतो. शरद बऱ्याच दिवसांनी मुंबईत आलेला असतो आणि तो अबोली अंकुशला एकत्र पाहतो. तेवढ्यात तिकडे आता पोलीस येतात आणि अबोली आणि अंकुश या दोघांना अटक करून घेऊन जातात. पोलीस म्हणतात हे तुमचं चाललंय तरी काय, आणि त्या दोघांना घेऊन पोलीस निघून जातात. शरद घरी येऊन सांगतो, अगं मी रस्त्यामध्ये अबोली आणि अंकुश या दोघांना पाहिलं, त्या दोघांना पोलीस पकडून घेऊन गेले. आत्तापर्यंत शोध न लागलेला सचितचा आत्ता नुकताच ॲड्रेस सगळ्यांना समजल्यावरती, तो पण डायरेक्ट जेलमध्ये आहे कळल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो. आता अबोली आणि अंकुश जेलमध्ये जाणं हे सुद्धा अबोली आणि क्रिश यांच्याच प्लॅनचा एक भाग असणार का, हे सुद्धा येणाऱ्या भागातच कळणार.